अरण्यकांड संपवून आपण आता लंका कांडामध्ये प्रवेश करत आहोत का. अशा प्रकारे सर्व कपींनी वानरसेनेने समुद्रावर सेतू बांधला. विचार करा, ज्या राम नावाने दगड तरले, ज्या राम नावाने दगड पाण्यावर तरले, मग आपण तरणार नाहीत याची शंका आहे का बरं काय आपल्याला? आपण तरणारच. आपण हाडा मासाची माणसं आहोत. आपण भजन केलं पाहिजे भगवंताचं आणि आपणही करून नक्की जाऊ. दगड तर त्या श्रीरामांच्या नावानं तरत असतील तर आपण सुद्धा तरणार हा विश्वास आपल्या मनात ठेवायचा. प्रभूने मग त्या ठिकाणी समुद्र तीरावर आपल्या हाताने रामेश्वराच्या लिंगाची प्रतिष्ठापना केली. बोला रामेश्वर भगवान की जय. सेतुबंधन झाले आणि आता सर्वजण समुद्र पार करून श्रेय पर्वतावर उतरले. प्रातःकाळाला आणि जामवंताच्या म्हणण्यानुसार प्रभूने अंगदाला शांतिदूत म्हणून पाठवलं आणि अंगदाला त्या ठिकाणी शांतिदूत म्हणून पाठवलं. रावणाने अंगदाला त्या ठिकाणी पाहिल्यानंतर अंगदाने खूप समजावून सांगितलं रावणाला, पण काही उपयोग झाला नाही. उलट पापाच्या कुळाला कलंक लावण्याचा दोष अंगदाला रावणाने दिला. स्वतःची
वाहवा केली, अंगद वापस आला आणि आता युद्धास प्रारंभ होतोय. युद्धाच्या पहिल्या दिवशीच रावणाची अर्धी सेना त्या ठिकाणी संपवलेली आहे. दुसऱ्या दिवशी लक्ष्मणाजीला शक्तिबाण लागलेला आहे आणि शक्तिबाण लागल्यानंतर त्यांच्या पुढच्या दिवशी प्रभू श्रीरामांनी कुंभकर्ण संपवला आणि कुंभकर्ण संपवल्यानंतर प्रभू श्रीरामाच्या सांगण्यावरून रावणाचा असणारा पुत्र मेघनाद ज्याचं नाव त्यालाही संपवलेलं आहे. लक्ष्मणाने मेघनादाला लक्ष्मणानेच का संपवलं तर त्याचं कारण होतं मेघनादाला त्या ठिकाणी आशीर्वाद होता, वरदान होतं की जो 14 वर्ष उपवासी असेल, जो 14 वर्ष उपवासी असेल, जो 14 वर्ष झोपला नसेल आणि ज्याने 14 वर्ष स्त्रीचं मुखही पाहिलं नसेल त्याच्या हातून मेघनादाचा मृत्यू आहे. आणि अशा प्रकारे सर्वच्या सर्व गुण लक्ष्मणजी मध्ये होते. लक्ष्मणजीने 14 वर्ष उपवास केला. प्रभू श्रीराम फळ देत होते पण लक्ष्मणजींना काहीच खाल्लेलं नाही बरं का. त्याचे अनेक ठिकाणी पुरावे आहेत रामकथेमध्ये. त्याचबरोबर लक्ष्मणजी 14 वर्ष झोपले नाहीत आणि सांगितलं जातं, काही महात्मे म्हणतात लक्ष्मणजींच्या वाट्याची झोपही लक्ष्मणजींनी वरदानाच्या स्वरूपात उर्मिलेकडे बहाल केली बरं का. उर्मिलेला प्रदान केली आणि म्हणून उर्मिला 14 वर्षे त्या ठिकाणी एकांतवासामध्ये लक्ष्मणजी अर्थात आपल्या पतीची वाट पाहत होती. त्या असणाऱ्या शयन अवस्थेमध्ये आणि मग अशा प्रकारच्या मायेने रावण हा युद्ध करत होता. तो कोट्यावधी चक्रे त्रिशूळ टाकू लागला परंतु प्रभू विनाश करू लागले. अनेक प्रकारचे योद्धे आले. अनेक प्रकारचे योद्धे आल्यानंतर त्या सर्व योद्ध्यांना भगवंताने यमसदनाला पाठवलं. प्रभू वारंवार रावणाचे सैन्य मारत होते आणि आता राजा रावण त्या ठिकाणी रणांगणामध्ये उतरलेला आहे. धनुष्याला कानापर्यंत खेचून प्रभूने रावणावर बाण सोडले बरं का. सपसप करत बाण रावणाला लागायचे पण थोड्याच वेळात पुन्हा रावणाचे मस्तक जशाला तसे वापस यायचे. काही प्रभूला कळे ना. मग प्रभू रामांनी रावणाच्या सारथ्याला आणि घोड्याला मारलं, रथाचा चुराडा केला आणि रथाचा चुराडा केल्यानंतर रावण क्रोधाने गर्जना करत लगेच दुसऱ्या रथावर चढला आणि नाना प्रकारचे शस्त्रास्त्र घेऊन प्रभू रामाला मारू लागलेला आहे. तेव्हा रावणाने 10 त्रिशूळ तोडले आणि प्रभूचे 4 घोडे खाली पडले. प्रभूने घोड्याला उठवलं. आता प्रभूचे बाण रावणावर बरसात करत आहेत आणि रावणाचे बाण प्रभूवर बरसात करत आहेत. प्रभू रामाने रावणाच्या 10 शिरावर 10 बाण मारले. बाण आर पार गेल्यामुळे रक्त वाहू लागले. रक्त वाहत असतानाही तो धावला. प्रभूने पुन्हा 30 बाण मारले, 20 भुजा आणि 10 शिर छाटून काढले. प्रभू वारंवार रावणाचे हात शिरे कापत होते पण ते जसेचे तसे शिरे आणि हात पुन्हा रावणाच्या शरीरावर जसेचे तसे प्रकट होत होते. आता शिरांची संख्या वाढत होती. रावणाने क्रोधित होऊन प्रचंड शक्ती सोडली. ती विभीषणाकडे जाते हे पाहून प्रभूने विभीषणाला पाठीशी घातलं आणि शक्ती स्वतःच घेतली होता. शक्ती लागल्यामुळे काही वेळ प्रभूला मूर्छा आली. प्रभूने लीला केली पण यानंतर विभीषण बोलू लागलेला आहे की अरे अभाग्या, मूर्खा, नीच, दुर्बुद्धीच्या, तू देव, मनुष्य, मुनी, नाग या सर्वांशी बैर घेतलेला आहे. कुणाला बोलतात? विभीषणजी आपल्या भावाला बोलतात. राजा रावणाला विभीषण बोलताय की नीच आहेस तू हाताने तुझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीस. तुला एकेकाच्या बदल्यात कोट्यावधी शिरे मिळाली म्हणून तू आजपर्यंत जिवंत आहेस. पण आता मृत्यू तुझ्या डोक्यावर नाचत आहे म्हणून रावणाच्या छातीवर विभीषणाने गदा मारली आणि भगवान शिवजी पार्वतीला म्हणतात दोघांमध्ये घन
का? हनुमंतरायाकडे गदा आहे, पण गदेने सुद्धा त्यांनी प्रहार त्या ठिकाणी केले नाहीत. त्यांचं काय होतं, फक्त एक मुष्टी काढायची, मोठ्यातला मोठ्यांचा ठार करायचा. आणि अशा प्रकारे रावणाने अनेक माया केल्या. कधी अदृश्य व्हायचा, कधी रूप प्रकट करायचा. सर्वांनी रावणाला परास्त करण्याचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. मग अंगदाने सुद्धा रावणाशी युद्ध केलं आणि त्या ठिकाणी अंगद, हनुमान, नल, नील, सुग्रीव, दिवे सर्व बलवान कपींनी त्या रावणावर मोठमोठ्या वृक्षांचा मारा केला. तेच वृक्ष पर्वत घेऊन वापस रावण आणि त्याची सेना वानरांना परत मारू लागले. प्रभू श्रीरामांनी अनेक वेळा रावणाची शिरा आणि भुजा छाटल्या, पण ते परत येत आहेत. काय करावं हे प्रभूला कळत नाहीये. तेव्हा आता प्रभू श्रीरामांना विभीषणाने सांगितलं, प्रभू रावणाच्या नाभीमध्ये अमृत कलश आहे, तुम्ही एक बाण त्या नाभीवर मारा, मग तुमचं काम होईल. बघा म्हणतात ना, आणि तेव्हापासून ही म्हण पडली, घर का भेदी, बघा घर का भेदी लंका ढाय. लंकेला परास्त करण्याचा जर प्रयत्न आणि यश कुणामुळे भेटला असेल तर ते विभीषणजीमुळे भेटले. कारण आपल्या भावाला सहकार्य न करता प्रभू श्रीरामांना आपल्या भावाच्या मृत्यूचं कारण, हा मृत्यू कसा होईल हे विभीषणजीने सांगितलं बरं का. आणि खऱ्या अर्थानं रावण त्या मृत्यूच्या शय्येवर पडलेले असताना, रावण पडलेला असताना रावण म्हणतो बरं का, मी का हरलो, मला याचं कारण माहितीये. मी का हरलो याचं कारण मला माहितीये. कारण रामापेक्षा माझ्याकडे सैन्य जास्त आहे. राम काय, माझ्याकडं काहीच नाही. त्याला एकच बायको म्हणले, माझ्याकडं 80,000 बायका आहेत. कोण म्हणताय? रावण म्हणतोय. त्याला एकच बायको, दुसरी कोणी दिली नाही. त्याला कुठे माहिती एक पत्नी म्हणून विचारा. मर्यादा पुरुषोत्तम होते. रावण म्हणतोय, अरे माझ्याकडे 80,000 पत्न्या आहेत माझ्यावर प्रेम करणाऱ्या, तुझ्याकडे एकच पत्नी. माझ्याकडे एवढं मोठं वैभव आहे, माझ्याकडे एवढं मोठं सैन्य आहे, तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं माझ्याकडे सैन्य आहे, पण मी हरलो याचं एकमेव कारण म्हणजे तुझा भाऊ तुझ्या सोबत होता आणि माझा भाऊ माझ्या विरोधात होता, म्हणून मी हरलो. म्हणून सांगायचंय, आपण संसारामध्ये राहत असताना आपल्या भावाच्या विरोधात कधीच जाऊ नका बरं का. भाऊ किती रागू द्या, किती तुम्हाला उलटसुलट बोलू द्या, पण तुम्हाला झालेली पीडा पाहून तुमच्या भावालाच दुःख होणार बरं का. पुरुष मंडळी, शेजारचा लटकं पडत येईल बरं का, पण ज्या वेदना सख्या भावाला होतील ना, त्या वेदना दुसऱ्या कोणाला होणार नाहीत बरं का. आपण बऱ्याचदा म्हणतो, कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाची नाती फार श्रेष्ठ मानली जातात. खरं आहे ते सुद्धा बरं का, खरं आहे. कारण रक्ताची नाती आपल्याला कधी कधी फार त्रास देतात बरं का. जगाव की नको, टुबीवर ना टुबी होऊन जातो माणसाचं, जगाव की मरावं असं होऊन जातं. इथपर्यंत आपल्या जवळची, आपल्या रक्ताची नाती, आपल्या रक्ताची माणसं आपल्याला छळतात आणि तिथं कामाला येतात बाहेरची माणसं, प्रेमाने जोडलेली माणसं बरं का. आणि खरं सांगू, प्रेमाचे 2 शब्द ज्याच्याकडे आहेत ना, ज्याच्याकडं प्रेमाचे 2 शब्द आहेत, त्याच्यासारखा श्रीमंत माणूस या जगात दुसरा कोणीच नाही बरं का, कोणीच नाही. आपल्याला बोलता आलं पाहिजे हो समोरच्याला, समोरच्याच्या मनात अलगद बसता आलं पाहिजे. आपलं दुःख पाहून समोरच्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजेत, तर तुम्ही त्याच्या अंतःकरणात जाऊन बसलात असं त्याचा अर्थ होतो बरं का. म्हणून या जगामध्ये, संसारामध्ये वागताना अनेक गोष्टीचं भान ठेवून आपण वागणं गरजेचं आहे. मग काय केलं, विभीषणांनी सांगितलं की त्या रावणाच्या नाभीमध्ये बाण मारा, मग त्याला शोषून घेतल्याशिवाय हा रावण मरणार नाहीये. आतापर्यंत प्रभू 30 बाण सोडत होते, पण आता विभीषणाने सांगितल्यावर प्रभूने 31 बाण सोडले. 10 बाणाने 10 शिरा उडवली, 20 बाणाने 20 भुजा उडवल्या आणि शेवटच्या 31व्या बाणानं बेंबीमध्ये प्रहार
यानंतर मंदोदरी त्या ठिकाणी येते. मंदोदरी आक्रोश करते बरं का, फार आक्रोश करते. कारण काही काही लोक म्हणतात बरं का, मी काही कीर्तनकाराच्या तोंडून नाही ऐकलं बरं का. बऱ्याचदा व्यंगात्मक सांगितलं जातं, नवरा मेल्यानंतर बाई कशी रडते म्हणे, पहा तुम्ही हेडलाईन टाकून पहा अशा प्रकारची, तिथं पण येतो. काय नाटक करते, सोडा मला, जाऊ द्या, मला कशाला ठेवलं, त्यांना कशाला नाही, मला मरायचंय, मला चित्तीत जाऊ द्या, असं बायका म्हणतात. माय बापा हो, तिला कधीच सोडू नका बरं का. कारण तो वेळ, ती वेळ आहे ना, ती मागचा पुढचा काहीच विचार करत नसते. तिला फक्त एकच माहित असतं, माझा जोडीदार गेलाय ना, मला जायचं नाही. तशी मंदोदरी आक्रोश करू लागली, एवढा आक्रोश करू लागली. आणि ज्या ठिकाणी आपल्या पतीला रावणाला मारले त्या ठिकाणी मंदोदरी आली. आणि मंदोदरी आल्यानंतर तिनं पाहिलं प्रभू रामचंद्र एका शिळेवर बसले होते. आणि शिळेवर बसलेले असताना पलीकडे तोंड होतं रामांचं आणि मागून मंदोदरी आली. मंदोदरीची सावली भगवंताच्या पायाजवळ आली. पटकन भगवंत प्रभू रामचंद्र उठून उभे राहिले आणि प्रणाम केला. कोण आपण? या भयानक जंगलामध्ये, या भयानक वातावरणामध्ये, ज्या ठिकाणी मृत्यू झालेली सर्व शूरवीर पडलेले आहेत, रक्ताचा सडा या ठिकाणी पडलाय, रक्ताचा चिखल झालाय, काय करताय? तेव्हा मंदोदरी बोलली, तुम्ही ज्या राजा रावणाला मारलंय ना, त्या राजा रावणाची मी पत्नी आहे. शोकमग्न असणारी मंदोदरी प्रभू रामाला बोलते, मला हे पाहायचं होतं की माझ्या नवऱ्याला, एवढा माझा नवरा सर्व शक्तिमान असणारा राजा आहे, माझ्या नवऱ्याला मारणारा तो राम कसा आहे ते मला पाहायचं होतं, म्हणून मी इथे आले. प्रभू श्रीराम म्हणतात, मग पाहिलं तुम्ही? तुमच्या पतीला ज्यानं मारलं त्याला पाहिलं तुम्ही? हो म्हटले, पाहिलंय. काय फरक वाटला रावणामध्ये आणि माझ्यामध्ये तुम्हाला? प्रभुराम मंदोदरीला विचारताय. तेव्हा मंदोदरी सांगते, फरक जाणवलाय आणि बोलण्याचं साहस करते. हे राम ऐका, 80,000 पत्न्या आपल्या स्वगृही असताना, 80,000 पत्न्या आपल्या घरी असताना, ज्याला तुमच्या पत्नीचा मोह होतो तो राजा रावण, आणि पलीकडे तोंड करून बसल्यानंतर आपल्या पायाजवळ एखाद्या परस्त्रीची सावली पडते हे लक्षात आल्यानंतर सावलीपासून बाजूला होऊन उभा राहणारे राम तुम्ही आहात, हा फरक मी जाणलाय, हा फरक मी जाणलाय. मंदोदरी वर्णन करते कुणाचं? ज्याने स्वतःच्या नवऱ्याला मारले त्याचं, त्या शत्रूचं वर्णन मंदोदरी करते. पाहिले मी 80,000 पत्न्या असताना ज्याला आणखी एका परस्त्रीची इच्छा व्हावी, कामना व्हावी तो रावण, आणि परस्त्रीची सावली आपल्या अंगावरही पडता कामा नये याची जाण ठेवणारा माझ्या समोर उभा आहे. आणि भगवंताला प्रणाम केला. मंदोदरीला अनेक प्रकारे समजावून सांगितलं. विभीषणालाही वाईट वाटलेलं आहे, आपला भाऊ मारला गेला, आणि प्रभूच्या सांगण्याने रावणाचा अंत्यसंस्कार विभीषणजींनी केलेला. आणि मग रामप्रभूने लक्ष्मण, नल, नील, अंगद, जामवंत आणि हनुमानजी यांना सांगून विभीषणाचा राजतिलक केला. आणि लंका प्रभू रामचंद्रांनी विभीषणजीच्या स्वाधीन केली. आणि नंतर प्रभूने हनुमंतरायांना बोलावून सांगितलं की आता तुम्ही लंकेत जा आणि जानकीला सर्वजण तुम्ही घेऊन या. त्याप्रमाणे सीतामाईची खुशाली हनुमंतरायांनी सांगितल्यावर युवराज, अंगद आणि विभीषण यांना बोलावून सांगितले की जाऊन तुम्ही आता आदराने मैया सीतेला घेऊन या. मग सुंदर पालखीमध्ये मैयाला बसवून घेऊन आले. सर्व कपी सेनेला मैयाच्या दर्शनाची आस लागली. सर्वांना दर्शन दिलं. तुलसीदासांनी आधीच सांगून ठेवलंय, लंकेत असणारी सीता मैया ही छबी आहे, नकली आहे, आणि खरी सीता मैया ही अग्नीमध्ये आहे. म्हणून त्या अग्नी परीक्षेची खोटी रचना प्रभूंनीच केलेली आहे बरं का. मग अग्नी परीक्षा घेतली ना, वापस आल्यानंतर अयोध्येमध्ये का घेतली तर अग्नीमधली सीता बाहेर यावी आणि असणारी छबी नकली सीता त्या अग्नीमध्ये जावी, यासाठी या अग्नी परीक्षेचा हा खटाटोप होता. ही लीला आहे, समजून घेतलं पाहिजे. विभीषणाने रावणाचे वस्त्र पुष्पक विमानामध्ये भरून वानरामध्ये लुटून दिले. प्रत्येक वानर
जायचं, आपल्याला जे आवडेल ते वस्त्र घ्यायचं बरं का. प्रत्येक वाटात जायचं, जे आपल्याला आवडेल ते वस्त्र घ्यायचं, घालायचं, गळ्यामध्ये अंगामध्ये पॅन्ट कोणी घालायचं, कोणी टोप घालायचं, कोणी काही, कोणी बाजूबंद लावायचे, कोणी शर्ट घालायचं, कोणी उपरनं खांद्यावर घ्यायचं आणि प्रभू श्रीरामाजवळ जाऊन म्हणायचे, प्रभू हम कैसे दिख रहे हैं. प्रभू श्रीराम म्हणायचे, अप्रतिम, वा क्या बात है, क्या बात है. अरे तुम्हाला पाहून इंद्रालाही लज्जा वाटे, इंद्राचं सुद्धा सौंदर्य, इंद्राचे सुद्धा कपडे तुमच्या पुढे हलके वाटतील असे तुम्ही वाटताय म्हणले. कोण म्हणताय? प्रभू रामचंद्र म्हणतात. आपल्या कपिसेनेला अत्यंत सुखावून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने आपल्या कपिसेनेचं कौतुक वारंवार केलं आणि त्यानंतर पुष्पक विमानामध्ये लक्ष्मण भैया, सीतामैया, विभीषणजी, जांबवंतजी, हनुमानजी, द्विध मयंद, नल, नील, अंगद त्या सर्वांना घेऊन भगवान निघाले. जय घोष झाला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. सर्व कपिसेनेला वाट लावलं आणि एवढी सर्व मंडळी त्या ठिकाणी सोबत घेऊन अयोध्येमध्ये भगवान परमात्मा, सीतामैया, लक्ष्मणजी सर्वजण आलेले. भगवंताने सीतामैयाला प्रयागराजमध्ये दर्शन करवलं आणि हनुमानजींना सांगितलं की तुम्ही आता अयोध्येत जाऊन माझ्या भरताला सांगा की राम परत येत आहेत. आणि हनुमानजी अयोध्येला गेले आणि भगवान श्रीराम शृंगवेरपूरला गेले. केवटाची पुन्हा एकदा भेट घेतली, सीतामाईची गंगेची पूजा केली. इकडे हनुमानजी ब्राह्मणाचं रूप धरून भरत भैयाकडे येतात आणि सूचना दिली, काय? बजरंगी लाये खबरिया, राम आते न करिया, बजरंगी लाये खबरिया, राम आते न करिया, राम आते न करिया, बजरंगी लाये खबरिया, राम आते न करिया. त्या ठिकाणी प्रभू श्रीराम करून देतात. आता प्रभू कैकेयी मातेचं सर्वप्रथम दर्शन घेतात. यानंतर गुरुच्या आज्ञेवरून श्रीरामांनी आपल्या सर्व भावांना आपल्या हाताने स्नान घातलंय. श्रीरामांनी 14 वर्षानंतर अयोध्येमध्ये आलेले आहेत. सीतामैयाला सर्व मातांनी स्नान घातलं. उंची वस्त्र सर्वांना नेसायला दिले, घालायला दिले आणि मग प्रभूला गुरु
प्रभू श्रीराम, मी आजच तुमचा राज तिलक करणार आहे, कारण तुमच्या वडिलांनी अर्थात राजा दशरथांनी जी चूक केली, उद्याचा मुहूर्त काढला की आता परत करणार नाही, आजच्या आज तुमचा राज्याभिषेक होईल आणि दिव्य सिंहासन आणलं, दिव्य सिंहासन आणलं 500 रुपयाचं. दिव्य सिंहासन आणलं गेलं. प्रभू माझ्या मैयासोबत सिंहासनावर विराजमान झाले. काय दृश्य असेल कल्पना करा. आपल्याला हेच दृश्य पाहून किती आनंद होतोय बघा ना. हे दृश्य पाहण्यासाठी अनेक जण याच्यासाठी येतात बरं का. प्रभूची एक प्रतिकृती आपल्याला पाहायला भेटते. म्हणून बरेच माणसं ज्या दिवशी काहीतरी वेशभूषा असेल ना त्या दिवशी येतात बरं का, वेशभूषा पाहण्यासाठी. ते काय दृश्य असेल अयोध्येमधलं की माझी माता श्रीरामांसोबत उंच असणाऱ्या आसनावर विराजमान झालेली आहे. जसा गुरुदेवांनी प्रभूच्या माथ्यावर राज तिलक लावला तसा जय जयकार झाला. राजा राम भगवान की, बोलिये सीता महारानी की. आणि अयोध्येचा आनंदाचा गगनात मावेना. जो तो प्रभूची आरती करतोय, जो तो प्रभूची आरती गातोय आणि प्रत्येक जण नाचू लागला आणि काय म्हणू लागला, गड्यानो गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, प्रभू रामाकडे पहा, माझ्या मैयाकडे पहा आणि प्रभू रामचंद्र भगवान की. कसं वाटतंय पाहू पाहू. ते सुंदर दृश्य आहे ना आपल्या समोर. बघा एवढे राज्य झाले असतील, माझ्या प्रभू रामचंद्रासारखा राजा नाही बरं का. म्हणून एक सुंदर गीत गातात. अरे राजे भी देखे महाराजे भी देखे, अरे राजे भी देखे महाराजे भी देखे, मेरे राम जैसा कोई राजा नहीं.
धन्यवाद बरं का सर्वांना. आणि भगवान श्रीराम राजा झाले आणि 173 लोक 14 भुवनामध्ये रामराज्याची स्थापना झाली. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, आता त्याच्या पुढची कथा आणखी रामायण संपले असं नाही बरं का. आज कथा संपली म्हणजे रामायणाचा पूर्णविराम येत आहे असं नाही. तुलसीदासजी गोस्वामी पूज्यपाठ तुलसीदासजी म्हणतात की आज त्या ठिकाणी 4 जागेवर कथा चालू आहेत. आपल्या 4 जागेवर 3 जागेची कथेची समाप्ती झाली. भगवान शिवजी पार्वती मातेला कथा सांगतायत, कागभूषुंडी गरुड महाराजांना कथा सांगतायत आणि त्यानंतर असणारे याज्ञवल्क्य ऋषी असणारे कोणाला कथा सांगतायत? भारद्वाज ऋषींना. भारद्वाज ऋषींना कथा सांगतायत. ठिकाणावरची कथा त्या ठिकाणी संपली म्हणण्यापेक्षा स्थगित झाली. पण आजही प्रयाग क्षेत्रावर सांगितलं जातं. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात की याज्ञवल्क्य ऋषी भारद्वाज ऋषींना आजही तिथं कथा सांगतात. त्याचं कारण आणि त्याचं प्रत्यय आपल्या सर्वांना येतोय. कारण तुम्ही प्रयाग क्षेत्रावर जा, तिथं कधी एक दिवस असा कथेचं बंद म्हणून नसतो. म्हणून ती परंपरा सर्व संतांनी साधूंनी जिवंत ठेवली आणि सांगितलं जातं आजही याज्ञवल्क्य ऋषी त्या ठिकाणी असणाऱ्या भारद्वाज ऋषींना कथा सांगतात. आणि म्हणून आज आपल्याला या ठिकाणी कथेला आपल्या पूर्णविराम द्यायचा आहे. तत्पूर्वी सर्व गायक मंडळीचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. सत्काराची तयारी करा आणि मी 5 मिनिटं बोलते. फक्त 12ला आपलं सगळं संपलेलं असणार आहे. मनाला समाधान भेटायचं असेल तर आपल्याला स्वतःला अगोदर समाधान भेटावं लागतं, तर श्रोत्यांना समाधान भेटतं असं तुलसीदासजींचाही भाव आहे आणि मलाही तसं वाटतं बरं का. म्हणून परत आपल्याला योग आला, माझ्या भाग्यात असेल तुमच्या समोर येऊन कथा करण्याची, माझं एक भाग्य असेल तर नक्कीच पुन्हा आपल्या समवेत आपण या ठिकाणी कथेचा आनंद पुन्हा एकदा घेणार आहोत. तुमचं आणि आमचं मिलन फक्त 7 दिवसाचं होतं बरं का. बघा ना, या 7 दिवसामध्ये सर्वांनी माझ्यावर खूप प्रेम केलं बरं का. आमच्या मंगलताई असतील, काय हवं नको ताई फोन करा बरं का इकडं. आमच्या डम्माताई कुठे गेली? डम्माच्या आईने आम्हाला फोन केला. फोन केला, ताई तुम्हाला काही लागेल का कोणत्या पण वेळेला मला फोन करा, सांगा बरं का. आमच्या जगात येत आहेत ना, बाजूलाच आहे तिथं. त्यांनी सांगितलं ताई कोणत्या वेळेला काय पाहिजे का फोन करा, नंबर घ्या. सांगू तुम्हाला, आज मंदाताईच्या घरी गेलो आम्ही. एवढा जीव लावला सगळ्यांनी. काल आशाताईंच्या घरी गेलो. एवढं सुंदर